नमस्कार मंडळी. श्रावणाला सुरुवात झाली की सणासुदींची सुरुवात, त्यातच आली आपली रक्षाबंधन. तर अशा छोट्या मोठ्या भावासाठी म्हणजे आपल्या लाडक्या दादासाठी आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत असे नारळाचे लाडू. ते पण अगदी कमी साहित्यात 10 मिनिटात बनणारे आपले नारळाचे लाडू. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप छान गरम झालं की आपण त्याच्यावर 1 कप केशर मिक्स केलेलं दूध घालून घेणार आहोत. म्हणजे 5 टेबलस्पून दूध आता आपण वापरलेलं आहे. पूर्ण पदार्थासाठी आपण 1 कप दूध वापरणार आहोत. त्यातले हे 5 टेबलस्पून दूध मी केशर घालून ठेवलं होतं, ते दूध आपण या तुपावर घालून घेणार आहोत. इथे आपण 1 कप मिल्क पावडर वापरलेली आहे, म्हणजे वजनी प्रमाण 100 ग्रॅम. तर छानपैकी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, गुठळ्या होऊ नाही द्यायच्यात आपल्याला. तर इथे मी 2 चमचे साखर वापरलेली आहे. साखर छानपैकी वितळून द्यायची आहे. त्यानंतर आपलं मिश्रण थोडंसं दाट व्हायला लागलं की आपण त्यामध्ये 2 चमचे दूध वापरणार आहोत. आपली साखर छान अशी वितळली की आपण त्यामध्ये वेलची पूड घालून घेणार आहोत. हे सर्व मिश्रण आपण लो मिडियम फ्लेमवर करणार आहोत. त्यानंतर इथे मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे, म्हणजे सुखं खोबरं. तुम्हाला हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असेल किंवा डीमार्टमध्ये सुद्धा हे तुम्हाला मिळू शकतं. तर 1 कप मी इथे सुकं खोबरं म्हणजे डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे, वजनी प्रमाण 200 ग्रॅम. तर व्यवस्थित असं मिश्रण गॅस बंद करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅस बंद करून मिश्रण थोडं थंड व्हायला द्यायचं आहे. मिश्रण थोडं थंड झालं की आपण छोटे छोटे लाडू वळून घेणार आहोत आणि तुम्हाला हवे असलेले ड्रायफ्रुट्स लावून तुम्ही हे लाडू सजवू शकता. तर वरून मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट सुद्धा लावलेलं आहे. तुम्ही असे सुद्धा तुमच्या लाडक्या दादाला भरवू शकता. तर इथे मी पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या लावलेल्या आहेत. तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स तुम्ही लावू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या 150 रुपये खर्चात हे 17 ते 18 लाडू तयार झालेले आहेत. तर अगदी 10 मिनिटात आपले 17 ते 18 लाडू तयार झालेले आहेत. तर येत्या रक्षाबंधनला तुम्ही हे लाडू नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला